नाही नाही, आठवड्याला दर मंगळवारी बैठक असते. त्या निमित्तानं सगळे आमदार एकत्र येतात, मंत्री एकत्र येतात, विचार विनिमय होतो, चर्चा होतात. आमदारांची काय काम अडचणीत, मंत्र्याच्या त्यांच्या विभागात काय अडचणीत ते दादा समजून घेतात आणि त्यातनं मार्ग काढतात. हे दर प्रत्येक मंगळवारी ही मीटिंग असते. त्यामुळे काय असं एक वेगळी किंवा विशिष्ट बैठक किंवा त्याला काय वेगळे पण असं काही नसतं. ही आठवड्याची बैठक होती, त्यामुळे बैठक ती त्याप्रमाणे झालेली. असा वाद वगैरे काय ना, तो आता वरिष्ठ ते तिघजण मुख्यमंत्री परदेशातून आल्यानंतर हे तिघजण एकत्र बसून योग्य तो निर्णय घेतील. आजच्या बैठकीत त्या संदर्भात काही चर्चा नाही, जबाबदारी वगैरे दिली. तुम्हाला तर माहिती आहे की शेवटी 3 पक्ष म्हणल्यानंतर कुठंतरी एखादं नाव दिलं जातं, ते कट होतं. शेवटी त्या गोष्टी होत असतात राजकारणामध्ये. ह्यात काय पालकमंत्री, एक जिल्ह्याचा पालकमंत्री, उलट मंत्री हा राज्याचा पालकमंत्री आहे. तेव्हा मुख्यमंत्री एका जिल्ह्याच्या पालकमंत्र्यापेक्षा कुठलाही कॅबिनेट मंत्री किंवा राज्यमंत्री हा जिल्ह्याचा राज्याचा मंत्री असतो, तो राज्याचा पालक असतो. त्यामुळे पालकमंत्री फक्त एक विशिष्ट यंत्रणा आहे. फेरबदल होतील पालकमंत्री पदामध्ये आता त्या बाबतीमध्ये तो विषय ते तिघजण नेते ठरवतील. बरेचसे गोगोले असं देखील म्हणतात आहे की आम्ही जर पुरावे दिले तर तटकरे राजीनामा देतील का? आता गोगोले साहेब काय बोलले किंवा मला तुमच्या माध्यमातून आता ते काय म्हणले, कोण काय म्हणले, ऐका ना, कुणी काय म्हणून द्या. शेवटी हे महायुतीचं सरकार आहे. शेवटी 3 पक्ष एकत्र आल्यानंतर शेवटी प्रत्येकाच्या मतमतांतर असतं आणि शेवटी जरी काही जरी असलं, शेवटी हे सगळे विषय हे चर्चेतनं सुटतील. ओके. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.